समुद्राच्या लाटांचा जोरजोरात आवाज, चारी बाजूंनी अथांग समुद्र आणि समोर उभा आहे एक असा किल्ला ज्याचा दरवाजा शोधताना आजही शत्रूंचे डोळे विस्फारतात। आज आम्ही त्याच जाणत्या राजाच्या एका महान कामगिरीला, एका अजय किल्ल्याला भेट द्यायला अरबी समुद्रावरून चाललोय। आज आपण बघणार आहोत महाराजांची दूरदृष्टी आणि स्वराज्याची आरमारी ताकद। सिंधुदुर्ग किल्ला, अंगावर काटा आणणारा असा हा सिंधुदुर्ग किल्ला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर। सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे इतिहासाचा आणि सौंदर्याचा अप्रतिम वारसा। सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ही बोट। ही सफर जितकी थरारक आहे तितकीच मजेशीर सुद्धा आहे। आपले मेंबर स्टँड अप। किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं मुख्य द्वार। बोट अगदी जवळ येईपर्यंत सुद्धा तुम्हाला प्रवेशद्वार कुठे आहे हे समजत नाही। शत्रूला चकवण्यासाठी बांधलेली ही एक अप्रतिम रचना आहे। आपली मंडळी इकडे या। अरे या शिवराजेश्वर मंदिर हे जगातील असे एकमेव मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पूजली जाते। हे एक म्युझियम आहे। इथे महाराजांच्या हाताचे आणि पावलांचे ठसे जतन करून ठेवले आहेत। हे पाहून अंगावर शहारे येतात। मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार। शोध कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर। श्वास हे गहाण, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी
वहाण होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र. माझ्या राजा र माझ्या शिवबार. 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 शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर. माझ्या शिवबार. तुम्हाला सांगतो एक दिवस असा येईल महाराजांचे सगळे गड किल्ले जमीनदोस्त झालेले असतील पण ते स्मारक उभं असावं असं दिमाग खात.